यंदा कोकणात गणपतीला जायला नाही मिळालं, पण भाई इथल्या गणपती मंडळांनी मला रडवलं. एकानेही च्युइंगमवाला मोदक दिला नाही. सर्वांनी माझं मन जिंकलं. इंस्टाग्रामवर थोडा रिसर्च करायला गेले तर या प्रकारचा सुळसुळाट दिसला. मी आधीच सांगते, प्रत्येक गोष्टीला मोदकाचा आकार देऊन तयार होणाऱ्या वस्तूला चेष्टा म्हणतात, मोदक नाही. याबद्दल मी पुढच्या वर्षी मोर्चा काढणार आहे. काही मंडळांची लिस्ट काढली आणि डोंबिवली गावचे गणपती बघायला बाहेर पडलो. तसं मला इथलं जास्त काही माहित नाहीये, पण रस्त्यावरच्या लाईटला फॉलो करत करत आम्ही बाप्पाकडे पोहोचलो. महाराजा, राजा, खरोखरचा राजा, नवसाला पावणारा राजा, आम्ही सगळे बाप्पा पाहिले. सर्व नेत्यांनी लहानपणी बोर्डात येण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. पण या सगळ्या गोष्टी सोडता प्रत्येक मूर्तीकडे बघून जाणवत होतं की बाप्पा 64 कलांचा देव का आहे. खरंच सांगते, खूप प्रसन्न वाटलं. सगळ्यांच्या हातातले मोबाईल बघून उंदीर मामांना वाटलं आजकाल नमस्कार असाच करतात. एरवी काळोखात केडीएमसीचे लपणारे खड्डे बाप्पाच्या लाईट मध्ये उजेडात स्पष्ट दिसत होते. 3 तासात आम्ही छोटे मोठे 15 बाप्पा पाहिले. पण फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर गावच्या गणपतीचे फोटो बघून जाम बीटी बसली. पुढच्या वर्षी मी नक्की गावी जाणार आहे. या मोदकवाल्याला रंग्यात पकडायचंय. त्या AI मध्ये जर हिंमत असेल ना तर मला कन्फर्म तिकीट करून दे म्हणावं, ते पण कोकण कन्येचं.